कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। वाल्मिक कराड प्रकरणामध्ये मुंडेंचा संबंध न आढळल्यास मंत्रिमंडळामध्ये पुन्हा संधी देऊ अजित पवारांचे सूचक विधान, तर मुंडेंना मंत्रिमंडळामध्ये घेण्याची अजित पवार यांना घाई का, राऊतांचा सवाल। लोकांची घरं उद्ध्वस्त करणाऱ्यांना कसली क्लीन चिट देता, धनंजय मुंडेंवरून सुप्रिया सुळेंचा अजित पवार यांना सवाल। अशा लोकांना मंत्रिमंडळामध्ये येऊ देणार नाही असा इशारा। संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना विष द्या आणि मग धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळामध्ये घ्या, करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा। मंत्रिपद दिल्यास अजित पवारांच्या घरासमोर बसण्याचा इशारा। आपलं वाटोळं झालं, हिंजवडीचं आयटी पार्क राज्यातून बाहेर चाललं। अजित पवार यांनी पुण्यामध्ये मेट्रो कामाच्या पाहणी दरम्यान सरपंचांना सुनावलं। सरकारला उशिरा शहाणपण सुचलं, अजित पवारांच्या आयटी पार्क बाबतच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळे यांची टीका, तर वाटोळं झालं हे अर्थमंत्र्यांनी मान्य केलं, वडेट्टीवार यांचा निशाणा। संकट दूर होऊ दे, रम्मी खेळण्याच्या आरोपावरून अडचणीत आलेल्या कोकाटेंचं शनिदेवाकडे साकडं, अडचणीत सापडलेल्या मंत्र्यांकडून शनिदेवाच्या दर्शनाचा सपाटा। अडचणीत सापडल्यानंतर शनिदेवाची आठवण, कृषी आणि समाज कल्याण विभागाला पीडा लावणाऱ्या दोघांना दूर कर, शनिदेवाकडे माझीही प्रार्थना, कोकाटेंच्या दर्शनावरून रोहित पवार यांचा टोला। सोमवारी किंवा मंगळवारी माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात निर्णय, कोकाटेंसोबत चर्चा करणार अजित पवार यांची प्रतिक्रिया। महिलांच्या संदर्भात महाजनांचं नाव वारंवार का येतं, प्रफुल्ल लोढाकडे कोणते पुरावे, एकनाथ खडसे यांचे सवाल। मुलाच्या मृत्यूबाबत चौकशी करा, खडसेंची महाजन यांना 3 आव्हानं। मंगेश चव्हाणांनी आरोपांचे पुरावे द्यावेत, राजकारण सोडेत, चारित्र्यावरून टीका केल्यानं एकनाथ खडसेंचं आव्हान, अनेक महिलांशी अनैतिक संबंधांचे आरोप फेटाळले। राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, समन्वयातून काम करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना, सूत्रांची माहिती। शिरसाट मिसाळ वादावर अखेर पडदा, मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूचनेनुसारच बैठका, शिरसाटांच्या परवानगीची आवश्यकता असल्याचं वाटत नाही, माधुरी मिसाळ यांचं विधान। माधुरी मिसाळ यांच्यासोबत वाद नाहीत, सहकारी म्हणून सूचना केली, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। बैठक घेण्याआधी परवानगी घ्या या सल्ल्यानंतर शिरसाटांचं स्पष्टीकरण। शरद पवार मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेण्याची शक्यता, साखर कारखाने आणि कंत्राटदारांच्या समस्यांबाबत भेट होणार असल्याची माहिती। राऊत रोज उठून कोणतेही आरोप करतात, त्यांनी पुरावे द्यावेत, श्रीकांत शिंदेंचा संजय राऊतांना सल्ला। भ्रष्ट मार्गाने श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनला पैसा आला, राऊतांनी केला होता आरोप। वाल्मिक कराड आजही जेलमधून अनेक गोष्टी करतो, माझ्यासमोर बसलेल्या माणसाला वाल्मिक कराडचा फोन आला, अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप। सरकारी व्यवस्था बिनकामाची, महापालिका एनआयटीच्या भरवशावर काहीच कामं होत नाहीत, नितीन गडकरींचा घरचा आहेर, राजकारणात फुकट्यांचा बाजार, अशी ही टीका। चंद्रपूरमध्ये फडणवीसांच्या जीवनपटावर आधारित छायाचित्राचं प्रदर्शन, आमदार किशोर जोरगेवार यांचा पुढाकार, फडणवीसांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सेवा सप्ताहाचं आयोजन। मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकामध्ये लोकल थांबणार नाहीत, तर हार्बर मार्गावर पनवेल वाशी दरम्यान ब्लॉक असेल। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर जवळपास 15 ते 20 वाहनं एकमेकांना धडकली, एका महिलेचा मृत्यू तर 21 जण जखमी, उतारावर ब्रेक फेल झाले, कंटेनरची वाहनांना धडक। पाटोदा परभणी एसटीमध्ये प्रवाशांवर छत्री घेत प्रवास करण्याची वेळ, अंबाजोगाई अहमदपूर बसमध्ये चालकाच्या केबिनलाही गळती, एसटीच्या दुरावस्थेकडे परिवहन मंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी। राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगरला पावसाचा रेड अलर्ट, पालघर आणि गोंदियामध्ये शाळांना सुट्टी। महाराष्ट्रामध्ये पीएम किसान लाभार्थी संख्येमध्ये चौपट वाढ, आतापर्यंत 37,000 कोटी वितरित, 20वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार। टॉप लीडर्स रेटिंगमध्ये पंतप्रधान मोदी पहिल्या क्रमांकावर, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या डेमोक्रेटिक लीडर अप्रुव्हल रेटिंगच्या यादीत मोदींचा स्कोअर 75%। एशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान भिडणार, 14 सप्टेंबरला सामना, एशिया कप सामन्याच्या वेळापत्रकाची घोषणा।
पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।